रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। तर आपण पाहतोय त्या ठिकाणी आपल्याला पिंजरा दिसतोय। काल बाजूच्या शेतामध्ये म्हणजे काम करत होते, कांद काढणीला मजूर आले होते, त्यांच्या एका 10 वर्षाच्या बालकावरती हल्ला झाला होता। त्याच बाजूच्या ठिकाणी शेतामध्ये ऊसतोड चालू आहे आणि आपण दुसरी बातमी शूट करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होतो। तर आपण पाहतो या ठिकाणी सर्व हे काही ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत, काही ऊसतोड मजूर आहेत। दादा, या ठिकाणी तुम्ही ऊस तोडत होता आता? हा। काय घडले नेमकं? इथं बिबट्या होतं। एक बारक मुलगी 5-6 वर्षाची, बरं, ते बाहेर गेलती। त्यांनी मला सांगितलं, काका म्हणे इथं शेळी आहे, त्याला काय समजत नाही। बरं बरं, मग मी ट्रॅक्टरवरून पाहिलं तर तिथून टिपरं टाकलं, हां हां, त्यामुळे हे ऊसामध्ये घुसलं ते। म्हणजे आत्ता? हा। तर या ठिकाणी आता वन अधिकारी आले होते, त्यांनी काय सूचना दिल्या तुम्हाला? ते आले, या ठिकाणी पाहणी केली। त्यांनी म्हणलं सकाळी लवकर नाही यायचं बा, 7-8 वाजता यायचे। बरं, तर आम्हाला काय ऊस तोडी, आम्हाला लवकरच यावं लागतं उन्हातानाचं। किती लोक होते तुम्ही आता इथे या ठिकाणी ऊस तोडणी करण्यासाठी? 5 लोक होते। म्हणजे आता हे तुमचे आपण पाहतोय या ठिकाणी किती म्हणजे गांभीर्याने दखल घेतली जात नाही। माझी खाडे साहेबांना विनंती असेल किंवा राजहंस मॅडमला विनंती असेल, पहा हे ऊसतोड कामगार आहेत। आता हे जर पाहिलं आपण तर किती छोटं बाळ आहे, हे पहा किती छोटं बाळ आहे, हे पहा यांच्याकडे किती छोटे बाळ आहेत, या म्हणजे महिला आहेत। हे आपल्या पोटासाठी ऊस तोडण्यासाठी लांबून बाहेरच्या जिल्ह्यांमधून आपल्याकडे येतात आणि हे वन विभाग दखल घेत नाही। काल त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही 2 दिवसात ट्रॅप कॅमेरे लावू, पिंजरे लावू आणि याची दखल घेऊ। आत्ता या ठिकाणी अधिकारी येऊन भेट देऊन गेलेत। तर बाळा कोण होतं या ठिकाणी? या ठिकाणी पाहतोय आपण हे बारकं बाळ। दीदी, तू काय पाहिलं या ठिकाणी आता? इथं ऊसामध्ये तू इथं ऊस काय पाहिलं तू? इथं बिबट्या पाहिला? तू स्वतः पाहिलं? भीती नाही वाटली तुला? मग तू कोणाला सांगितलं? काय सांगितलं? घाबरू नको, बोल, घाबरू नको। तर आपल्यासोबत ताई आहेत। ताई, काय सांगाल तुम्ही या ठिकाणी? मोठं वाघ होतं, आमची पोरीने पाहिलं, आम्ही पुढे तोडत होते तेव्हा तिने हाक दिला त्याच्या काकाला, काका म्हणे शेळी आहे। त्याच्या काकाने पाहिलेच कमी, मग त्याने उसने आणलं तर ते तिकडं पळालं ऊसमध्ये। तेव्हा ती पोरीनी समद्यांना हाक मारलं, म्हणे इथं बिबट्या आहे। तेव्हापासून आमची तोड बंद आहे। ताई, तुम्ही होता या ठिकाणी? मध्ये होतो मग तुम्ही पाहिलं बिबट्या इथं दिसल्यासारखं वाटलं तुम्हाला? काय हाय पोरीने सांगितलं तेव्हा पाहिलो आम्ही, असं पळाला ते समद्याने बघितलं आम्ही। बाबा, तुम्ही हे शेताचे मालक आहात? तुम्ही यांनी काय सांगितलं तुम्हाला आता? भाऊ, मला चालता येत नाही, मी तिकडून आलो साहेबांच्या गाडीवर आलो मी, तेव्हा ते म्हणले इथे बिबट्या बसला होता आणि त्या पूर्ण पाहिलं, पूर्ण आरडे हा पळत आल्यावर तो वरतं पळाला म्हणला, अशी गंमत झाली। तर काही ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत। दादा, काय सांगाल तुम्ही आता या ठिकाणी? बिबट्याने दर्शन आताच या ठिकाणी दिलंय, वन विभाग या ठिकाणी पिंजरे लावतंय, ट्रॅप कॅमेरे लावतंय, अधिकारी आपल्याला सांगतात का बुवा या ठिकाणी आम्ही बिबट्या ट्रॅप करू? काय सांगा? कालच घटना घडली, पण अजूनपर्यंत त्यांची काही टीम वगैरे काही शूटची ऑर्डर मिळाली म्हणतात, पण अजून तरी काही टीम आलेली नाही। पिंजरे लावून काय उपयोग होणार नाही, इथून मागं बी पिंजरे लावले होते, वाघ काय पिंजऱ्यात जात नाही। आणि त्याला जर हा एकच वाघ नाही, एक मारून काय उपयोग होणार नाही। त्यांची संख्या भरपूर आहे, त्यांचा बंदोबस्त करायचा असेल तर एक तर त्यांना सगळ्यांना सरसकट मारलं पाहिजे, नाही तर त्यांना बेशुद्ध करून इथून उचलून नेलं पाहिजे, कारण ही रोजचीच समस्या झाली। लहान मुले, शाळेतली मुलं असतात। कालच्या ऊसाच्या शेतामध्ये, त्या कालच्या कांद्याच्या शेतामध्ये हे करत होते, त्याच्या बाजूला आता हे शेत आहे। या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगण्यात येते का आम्ही 15 ते 20 पिंजरे लावलेत? पिंजरे लावलेत त्यांनी, पिंजरे लावलेत, पण तो पिंजऱ्यात काय जाणार नाही, कारण इथून पाठीमागे जे पिंजरे लावले होते ना, पिंजऱ्यात वाघ जात नाही, पिंजऱ्याच्या आजूबाजूने फिरतोय पण पिंजऱ्यात जात नाही वाघ। मग आता शासनाकडे किंवा वन विभागाकडे काय मागणी कराल तुम्ही?
एकतर त्यांची टीम अजूनपर्यंत आलेली नाही. त्यांनी लवकरात लवकर ती टीम बोलून इथं थांबली पाहिजे टीम. 1-2 दिवस पिंपरखेडची घटना घडली, 1-2 दिवस त्यांनी टीम थांबवली, नंतर गेले. आत्ता पण ते टीम यायची अजून म्हणतात येईल टीम ऑन द वे, पण अजूनपर्यंत टीम पोचलेली नाही. कालची घटना एवढी म्हणजे त्या घटनेचं गांभीर्यच घेतलेलं नाही त्यांनी. अजून टीम पोचलीच नाही अजून इथं. ती पोचून अजून त्यांना कारवाई करायची, तो सापडणार कधी. तोपर्यंत आज 1-2-3 मिनटं जरी त्यांनी नसतं लक्ष दिलं तर ते ह्या बाळाला उचललं असतं आज इथं. म्हणजे इतक्या भयंकर घटना ही दादा. गावचं आले आम्ही इकडे. मग आता ही ऊसतोड तुम्ही थांबवली का? थांबवले, मग काय करणार आता? मग आता हा ऊस तुम्ही तोडणार आहात का नाही तोडणार? नाही इथं मग दुसरं ते पकडलं तर येईल ना मला तोडायला. असं करून मग इथं बाजूलाच घटना झाली ती अजून. आपल्यासोबत हे दादा आहेत. दादा काय सांगाल, तुम्ही आता हाऊस तोडणार आहेत का नाही तोडणार? नाही हे ऊस बंद करणार आहे. ऊस तोडणार नाही. का बरं आता जे 2-4 दिवस झाले तेच घटना झाली. कालच झाली घटना. आणि अजून दुसरं घटना जर झालं तर मग काय करायचं? एवढं लांब येऊन आमचे फायदा तरी काय? नाही करावं लागेल ना त्यांना. आता एवढं लांब आलाय म्हणल्यावर मग आमचं ऊस तोडी जर बंद केलं तर मग त्यांनी काहीतरी केलंच पाहिजे ना. असं वाटतंय का तुम्हाला करतील म्हणून? मग वाटतं ना.